नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर प्रशांत महाले आणि आज आपण बोलणार आहोत पुन्हा पुन्हा होणाऱ्या डोकेदुखीविषयी. माझ्याकडे बरेच पेशंट येतात, म्हणतात डॉक्टर साहेब फक्त एक गोळी द्या, फक्त डोकं दुखते, बाकी काही नाही. पण मग ते परत परत का दुखतं? खूप लोक असतात ना ज्यांना पुन्हा 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 डोकं दुखतं. तर बऱ्याचदा ह्या डोकंदुखीचं कारण जे आहे ते तुमच्या पोटात असतं. मग कसं असतं? किंवा मग ही डोकेदुखी गोळी घेतल्यानंतर पण, औषध घेतल्यानंतर पण परत परत का येते? याला एक टर्म आहे हायपर ॲसिडिटी हेडॅक नावाची. म्हणजे काय की तुम्हाला जेव्हा जेव्हा पोटात ॲसिड वाढतं, अन्न पचनासाठी बनणारा ॲसिड जेव्हा वाढतं, म्हणजे जेव्हा ॲसिडिटी होते, हायपर ॲसिडिटी, त्यावेळेस किंवा अपचन, गॅसेस किंवा पोटाचे इतर विकार याच्यामध्ये तुम्हाला त्याच्यासोबत डोकंदुखी होते आणि बऱ्याचदा हे रुग्णाला स्वतःला ओळखता येत नाही. म्हणून जर असे त्रास तुम्हाला असतील तर याच्यासाठी एका गोळीचा उपचार तर नाही, पण तुम्ही जर व्यवस्थित उपचार घेऊ शकले तर हा आजार आपण नेहमीसाठी बरं करू शकतो. याच्यामध्ये खाण्यापिण्याला जास्त तेलकट, तिखट, अनियमित जेवणं, म्हणजे वेळेवर न जेवणं, अवेळी जेवणं, हे जे सगळे ॲसिडिटी वाढवणारे कारणं आहेत हे टाळायला लागतात. आणि याच्यासोबत काही प्रकारचे आयुर्वेदिक, होमिओपॅथिक हे औषधं वापरली जातात आणि याच्याने आपण मुळापासून त्या पित्त स्वभावावर काम करतो. त्याने काय होतं? जर ॲसिडिटीच थांबली, हायपर ॲसिडिटी, तर तुमचं डोकेदुखीसुद्धा पुन्हा पुन्हा तुम्हाला होत नाही आणि जेणेकरून तुम्ही मुळापासून बरे होतात. थोडक्यात काय, गोविंद क्लिनिक तुमच्या त्या डोक्यादुखीला बरं करू शकतं, पण 1-2 गोळ्यांनी नाही तर व्यवस्थित उपचार घेऊन. आणि खूप दिवस हे उपचार चालतात असंही नाही, कमी दिवसातही याला आपल्याला बरं करता येतं, फक्त मुळात उपचार करायला लागतं. मित्रांनो, स्वतःची काळजी घ्या, कुटुंबाचीही काळजी घ्या. असला काही त्रास असल्यास नक्की भेटा. नमस्कार.